हेलो गाइज, गुड मॉर्निंग. दिस इज दीक्षा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे माझा पेपर आणि त्यासाठी मी जाते नागपूरला. माझी तब्येत अचानक खूप खराब झाली सकाळी आणि मला वाटलं की मी एक्झाम देऊ शकेल की नाही, पण कसं तरी मी मॅनेज केलं. औषध वगैरे घेतलं आणि मी शिवशाहीने निघाली नागपूरला जाण्याकरिता. जसं मी नागपूरला पोहोचली तिथे माझा भाऊ येऊन थांबलेला होता. मग त्यांनी मला सेंटरवरती सोडलं. एक्झाम झाली त्यानंतर आम्ही गेलो झुडिओमध्ये आणि तिथे मस्त शॉपिंग केली. काय काय घेतलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल और मे बी एंड ऑफ द व्लॉग दाखवेल. पण आता मी इथलं कलेक्शन तुम्हाला दाखवते. खूप सुंदर कलेक्शन इथे होतं आणि खूप छान सगळं नवीन आलेलं होतं आणि मस्तपैकी सेल सुरू आहे. इथे सगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला मिळून जातील आणि आत्ता तर आज एवढं कलेक्शन होतं. सगळं नवीन कलेक्शन त्यांनी ॲड केलेलं होतं. आता आपण एकदम व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते तर ते बघूयात. आता सगळ्यात आधी मी आलेली आहे फुटवेअरकडे, कारण मला चप्पल घ्यायची होती तर हे आम्ही थोडंसं एक्सप्लोअर केलं. त्यानंतर मग मी या ज्या टॉपच्या सेक्शनमध्ये आहे त्या सेक्शनमध्ये आली. एवढं सुंदर टॉपचं कलेक्शन आलेलं आहे ना, सगळ्यामध्ये ड्रेसेसमध्ये, जीन्समध्ये खूप छान. आणि ज्या डेनिमच्या स्कर्ट्स वगैरे आहेत खूपच सुंदर आलेलं आहे कलेक्शन. मी तुम्हाला समोर दाखवते आणि सगळ्याची प्राईस आणि कोणत्या सायझेसपर्यंत अवेलेबल आहेत कपडे ते सुद्धा दाखवते. तर आता आपण सगळं वन बाय वन बघूयात. हे जे सगळं किड सेक्शनमधलं कलेक्शन होतं ना तेही अप्रतिम होतं. जो लॅव्हेंडर कलर आहे तो खूप ट्रेंडमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप छान छान क्रॉप टॉप्स वगैरे होते. कॉट सेट्स होते खूप सुंदर आणि ह्या सर्व क्रॉप टॉपची प्राईस नियर अबाउट 299 एवढीच होती आणि खूपच रेअर होते जे 299च्या वरती होते. 299मध्ये खूप सुंदर क्रॉप टॉप्स होते. देन हे शर्ट पण खूप छान होते ऑफिस वेअरसाठी आणि कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी, तर हे शर्ट मस्ट बाय आहेत. खूप छान शर्ट होते. देन जीन्स पण सगळे 699 799 या रेंजमध्येच होती. तुम्ही थोडंसं झूम करून सुद्धा बघू शकता. मी सगळ्या याचे प्राइजेस आणि टॅग्स तुम्हाला दाखवत आहे सोबत. सो तुम्हाला एक अंदाज येईल की आता कशा रेटमध्ये इथे कपडे मिळत आहेत सध्या. तसंही झुडिओ हे खूप कमी रेंजमध्येच कपड्यांसाठी फेमस आहे आणि चांगली क्वालिटी, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित यूज केलं तर तुम्ही त्याला आरामात चांगलं बरेच दिवसापर्यंत घालू शकता. आणि जर तुम्ही व्यवस्थित नाही यूज केलं तर मग तर हे 4-5 वॉशपर्यंतच चालते. हे सगळ्यांना माहिती आहे की झुडिओची क्वालिटी एकदम खूपही छान नसते पण खूप लोपसुद्धा नसते. तुम्हाला 199 299 पर्यंत इथे खूप सुंदर कपड्यांचं कलेक्शन मिळून जातं. पूर्ण स्कर्ट्स, प्लाझोस एवढे सुंदर आले होते. हे जे कलेक्शन आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे हे प्लाझोचं कलेक्शन आहे आणि हे सगळं अंडर 1000 होतं. त्याच्यानंतर आता ड्रेसेस दाखवते मी तुम्हाला जे वन पीस वगैरे आहेत. ॲक्च्युली मी जेव्हा व्हिडिओ हा शूट करत आहे ना तेव्हा माझा भाऊ लाईनमध्ये लागलेला आहे जी आम्ही शॉपिंग केली ते सामान घेण्यासाठी आणि मी एकटीच शूट करत आहे आणि एकटीच तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे थोडंसं मेसअप होतं आहे. सो प्लीज बेअर विथ मी फॉर दॅट. आणि हा जो व्हाईटवाला टॉप आहे ना मागचा, हा पण एवढा सुंदर होता. तोही मला एवढा आवडलेला होता आणि हा थोडा कॉस्टली होता. 599च्या रेंजला होता तो, पण खूप सुंदर होता. त्यानंतर जेवढे पण इथे मी मॅक्सी ड्रेसेस बघितले ना ते खूप सुंदर होते, अप्रतिम होते, एकदम वरच्या लेवलला होते की जर तुम्ही बघणार ना तर तुम्ही एकदम प्रेमात पडणार त्याच्या. आणि जर तुम्ही एवढे सुंदर कपडे जर घालत असाल असे मॅक्सी ड्रेसेस वगैरे तर तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल इथे की काय घेऊ आणि काय नको. आणि मॅक्सी ड्रेसेस मोस्ट ऑफ दी 999चे होते आणि जे आपले नी लेंथ ड्रेसेस असतात ते सगळे 499मध्ये होते, अंडर 499 होते. तर हे नंतर कुर्तीजचं सेक्शन होतं. 399मध्ये कुर्तीज होत्या खूप सुंदर. त्याच्यानंतर 899मध्ये ड्रेसेस होते. 199मध्ये टी शर्ट्स होत्या. इथे छान टी शर्ट्स होत्या. आणि नी लेंथ वन पीसचं कलेक्शन तर एवढं सुंदर होतं ना, खूपच छान होतं नी लेंथ वन पीसचं कलेक्शन. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि सेलमध्ये जेवढ्या काही गोष्टी होत्या ना अंडर 299, खूप साऱ्या गोष्टी 50% ऑफमध्ये होत्या, खूप साऱ्या गोष्टी 20% ऑफमध्ये होत्या. पण 299ला ना इथले कपडे वर्थ होते, कारण टी शर्ट, क्रॉप टॉप्स ना खूप सुंदर असे हे होते. म्हणजे त्याचे जे कापड आहे, क्वालिटी आहे आणि पॅटर्न्स आहे ना खूप छान होते. तर मला तर फार आवडले. हे टॉप पण खूप सुंदर होतं 299ला. देन तुम्ही ना खूप साऱ्या गोष्टी इथल्या ब्लाऊज म्हणून सुद्धा कॅरी करू शकता.
तर ते सुद्धा 299ला होते. देन मी अंडर 499मध्ये ड्रेसेस बघितले काही, आणि हा व्हाईट ड्रेस तर एवढा छान होता. याचा पॅटर्न खूप डिफरंट होतं आणि ह्याचमध्ये ना खूप सारे वेगवेगळे पण पॅटर्न होते तुम्हाला, म्हणजे व्हाईट त्या सेम कपड्यामध्ये थोडंसं वरचं वेगळं खालचं वेगळं असे वेगळे वेगळे पण पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर मी पुन्हा हे ड्रेसेसच बघत होती. इथे तुम्हाला स्लीवलेस, स्ट्रॅप्सवाले आणि फुल लेंथ आणि शॉर्ट स्लीव्स, बलून स्लीव्स, पफ स्लीव्स हे सगळे स्लीव्सच्या पॅटर्नमध्ये सुद्धा ड्रेसेस अवेलेबल होते. मला तर हे वन पीसचं कलेक्शन खूपच आवडलं आणि जेवढे पण लोक वन पीस घालतात तर त्यांनी नक्कीच झुडिओमध्ये ट्राय करायला पाहिजे, किंवा जर तुम्ही वॅकेशनला वगैरे जात असाल ना तर त्यासाठी सुद्धा खूप सुंदर कलेक्शन इथे होतं. देन टँक टॉप्समध्ये तर एवढे छान कलर होते ना, एकदम पेस्टल कलर्स होते, ब्लू, त्याच्यानंतर पिंक, येल्लो, निऑन, रेड, व्हाईट, ग्रे, सर्व म्हणजे तुम्हाला एकदम डार्क शेडपासून तर लाईट शेडपर्यंत सगळे शेड्स अवेलेबल होते आणि ते सुद्धा मला खूप आवडले. आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सायझेस होते. तुमची एवढी छान शॉपिंग इथनं होणार आहे ना जर तुम्ही झुडिओमध्ये येत असाल तर. आणि तसं हे फुल ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरच्या एंडपर्यंत और मिडपर्यंत इथे सेल असतोच, दरवर्षी सेल असतो. तर आतासुद्धा सप्टेंबरचा मिड यायचा आहे अजून, तर तुम्ही एकदा चेक करू शकता जाऊन. झुडिओमध्ये सुद्धा सेल सुरू असू शकतो. आणि एकदा जेव्हा तुम्ही जाणार ना तोपर्यंत इथली एक गोष्ट जी छान आहे ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक फ्रायडेला इथलं कलेक्शन जे आहे ते तुम्हाला नवीन बघायला मिळेल. ते प्रत्येक फ्रायडेला चेंज करतात त्यांचं कलेक्शन. सो इथले जे टॉप्स आणि वन पीसेस आहेत हे 499ला खरंच वर्थ होते. मग हे सगळं कलेक्शन मी बघितलं आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं समोर गेली आणि तिथेसुद्धा असं थोडं हुडीजमध्ये वगैरे पण कलेक्शन होतं आणि ते सुद्धा सेलमध्ये होतं, कारण आता हुडीज वगैरे मोस्टली पावसाळ्याच्या कोणी यूज करत नाहीत. त्याच्यानंतर थोड्याशा नी लेंथपेक्षा थोडी जास्त लेंथ म्हणजेच आपली मॅक्सी ड्रेसची लेंथ याच्यामध्ये सुद्धा खूप कलेक्शन होतं, खूप जास्त आणि खूप सुंदर सुंदर होते. सगळे पॅटर्न्स वेगळे वेगळे होते. ज्या रेटमध्ये तुम्हाला बाहेर कपडे मिळतात ना स्ट्रीट शॉपिंगसाठी जेव्हा आपण जातो तेव्हा, तर त्याच रेटमध्ये आणि फक्त 100-200 रुपयांचा इकडे तिकडे फरक असून झुडिओमधली क्वालिटी आणि जे टेक्स्चर आहे किंवा जो आपण कलरचं जे कॉम्बिनेशन असतं ना ते खूप सुंदर होतं. इथलं खूप अप्रतिम होतं. आता हा व्हाईट ड्रेसेस बघा, हा खूप छान आहे आणि याची पण रेंज काही फार नाही आहे. हा पण 500 रुपयाच्या आसपासचाच ड्रेस होता. त्याच्यानंतर क्रॉशिये टॉप पण इथे खूप सुंदर आलेले होते. त्याच्यानंतर जेवढे पण कलर ट्रेंडमध्ये आहेत ना, पेस्टल लेव्हेंडर कलर झाला, त्याच्यानंतर पेस्टल ग्रीन कलर झाला, पिंक कलर झाला, सगळे याच्यामध्ये खूप पॅटर्न होते. म्हणजे तुम्हाला खूपच पॅटर्न्स मिळतील, सगळा प्रकार इथे मिळून जाईल. त्यानंतर हा शर्ट मला खूप आवडला होता. हा शर्ट 399चा होता आणि खूप सुंदर होता. त्याच्या बाजूला एक डंगरी लावलेली होती आणि ती पण अशी फ्रॉक पॅटर्नमध्ये होती, ती पण खूप सुंदर होती. तो पण पूर्ण ड्रेस काहीतरी 1000पर्यंत झाला असता आणि बेसिक क्रॉप टॉप्स लावलेले होते. हे ॲक्च्युली किड्स सेक्शन आहे, पण ज्यांची हाईट थोडी कमी आहे ना, म्हणजे 5'1", 5'2", जशी की माझी 5'2" आहे, तर तेवढ्या लोकांपर्यंत हे जे इथलं किड्स सेक्शनमधलं कलेक्शन आहे ते तेवढ्या लोकांमध्ये येऊन जाईल. तर तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता. इथनं मी काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. त्यानंतर आम्ही आलो सरदारजीमध्ये. इथे छानपैकी आम्ही जेवण केलं, कारण आम्हाला खूप भूक लागली होती. सकाळी जो मी टिफिन आणला होता, मला मम्मीने टिफिन बनवून दिला होता, तर तो मी आणि माझ्या भावाने नाश्त्यामध्ये आम्ही खाऊन घेतला. आणि नंतर मग आत्ता आम्हाला खूप भूक लागली होती, कारण आम्ही त्याच्यानंतर काही खाल्लं नव्हतं आणि आता जवळपास 4:30-5 वाजले होते. तर आम्ही इथे आलो. मस्त आम्ही ऑर्डर केली बटर गार्लिक नान आणि त्याच्यासोबत मस्त झणझणीत चिकन कोल्हापुरी आम्ही ऑर्डर केली. आणि टेस्ट एवढी छान होती ना इथली, म्हणजे खूपच सुंदर टेस्ट होती. मला तर खूप आवडली. जेवण करून मग आम्ही निघालो. थोडंसं बर्डीमध्ये एक फेरफटका मारला आणि मग माझ्या भावाने मला बस स्टॉपवरती ड्रॉप केलं. That's it for a day. Thank you so much for watching this video. Bye bye. Take care. Spread happiness and love. Thank you.